नमस्कार. सुमित्रा बोधवानी या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. माणसाला निसर्गाने 2 डोळे दिले आहेत, जे जगातील प्रत्येक सुंदर आणि वाईट गोष्टी पाहू शकतात. पण मित्रांनो, फक्त डोळे असणे पुरेसे नसते, तर त्या डोळ्यामध्ये योग्य दृष्टी असावी लागते. अनेकदा आपण डोळ्यांनी जे पाहतो ते पूर्ण सत्य नसते आणि जे सत्य असते ते आपल्या नजरेला कधीच दिसत नाही. कधीकधी संशयाच्या एका छोट्या धोक्यामुळे जन्माची नाती एका क्षणात सुटून जातात. आजची आपली कथा अशाच एका कुटुंबाची आहे, जिथे बाह्य परिस्थितीमुळे आणि लोकांच्या बोलण्यामुळे नात्यामधील ओलावा आणि विश्वास पूर्णपणे हरवला होता. एका चुकीच्या समजाने पूर्ण हसतं-खेळते घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले होते. चला तर मग पाहूया, अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली, ज्याने त्यांच्या विश्वासाची परीक्षा घेतली आणि शेवटी त्यांनी कोणती नवी दृष्टी मिळवली. ही आई पण ना शांतपणे झोपू पण देत नाही. आज रविवार, मस्त उशिरापर्यंत लोळत पडावं म्हटलं तर स्निग्धाने बडबडतच ब्लँकेट तोंडावर ओढून घेतले. रविवारची सकाळ म्हणजे स्निग्धाची आवडती सकाळ. ना कॉलेजला जायची घाई, ना अभ्यासाची गडबड. मस्त साखर झोपेची मजा घेत ऊन डोक्यावर येईपर्यंत ताणून द्यायचं. उठताच आईच्या हातात गरमागरम कॉफी आणि नाश्ता म्हणजे तिच्यासाठी स्वर्गसुख. रविवारचा दिवस. दिवसभर काय करायचं? स्नेहलचा म्हणजेच तिच्या जिवलग मैत्रिणीचा आज वाढदिवस. तो कसा सेलिब्रेट करायचा? पार्टी कुठे प्लॅन करायची? यात सगळ्याचा विचार करत ती लोळत होती. इतक्यात स्वयंपाकघरातून कोणाचा तरी बोलण्याचा आवाज तिच्या कानी पडला. अरे, इतक्या सकाळी सकाळी आई कोणाशी बोलते? कोण आलं असावं बरं? इतक्या सकाळी कामाच्या गडबडीत खास वेळ काढून आई त्यांच्याशीच बोलत आहे, म्हणजेच नक्की कोणीतरी खास असेल. कोण आला आहे ते पाहण्यासाठी आता उठावंच लागणार. आता कसली आली झोप? बेटा स्निग्धा, उठ, अभी तो किचन में जाना ही पडेगा. स्निग्धा स्वतःशीच बडबडत होती. किचनमध्ये जाण्याअगोदर तिने स्वतःला एकदा आरशात नीट पाहिलं. आपला अवतार दिसू नये म्हणून नीट आवरून ती बाहेर आले. एरवी चालून गेलं असतं, पण नव्या पाहुण्यांच्या समोर उगाच फजिती नको. किचनमध्ये जाताच आईसमोर एक पाठमोरी बसलेली तिला दिसली. अगं स्निग्धा, या कदम आजी. आपल्या बाजूच्या घरात ते समीर काका राहतात ना, त्यांच्या आई. कालच गावाहून आल्या आहेत. सकाळी बाहेर रांगोळी काढताना ह्या दिसल्या. म्हटलं सकाळची वेळ आहे, चहाला बोलवावं. तसंही समीर काका ऑफिसला गेला आहे ना, या घरात एकट्याच बसून काय करणार? आणि बाबाही ऑफिसच्या कामाने बाहेरगावी गेले आहेत. घरात आपण दोघीच म्हणून आग्रहाने बोलून आणलं. शीतल म्हणजे स्निग्धाच्या आईचे तिचे आजीशी ओळख करून दिली. स्निग्धाने त्यांच्याकडे पाहिलं. गोरापान रंग, वयाची साक्ष देणाऱ्या त्वचेवर सुरकात्याचं जाळं, रुपेरी केस, हलकं पिस्ता रंगाची कॉटनची साडी, डोळ्यावर नाजूक चष्मा, भेदक आणि तितकीच बोलकी नजर. त्यांचं सारं काही खूप प्रभाव पाडणारं होतं. काय स्निग्धा बेटा, झाली का झोप? आजीने गोड आणि नम्र आवाजात तिला विचारलं. इतक्यात सकाळी सकाळी या प्रसन्न आणि गोड व्यक्तिमत्वाची भेट नेहाला खूप सुखावून गेली. आई गं, बरं केलंस यांना घरी बोलावलं. बरंच दिवस झालं सुमन आजी आणि इंदू आजीची भेट झाली नाही. यांना पाहून त्या दोघींची खूप आठवण आली. असं वाटतंय आता त्या माझ्यासमोर असत्या ना, तर त्यांनी गालगुच्चे घेतले असते. स्निग्धा भावूक होऊन बोलली. स्निग्धा बेटा, मला तुझी आजीच समज. काय झालं? तुझ्या दोन्ही आज्या गावी असल्या म्हणून. मी तर म्हणते ना, मला आजीपेक्षा तुझी मैत्रीण बनायला खूप आवडेल. तू काय म्हणतेस? तू? हो नक्कीच. तुमच्यासारख्या गोड मैत्रिणीला नको कोण म्हणेल? कदम आजींचं असं गोड बोलणं ऐकून स्निग्धाच्या डोळ्यातलं पाणी तरळलं. चहासोबत उशिरापर्यंत तिघींची गप्पांची फण चांगलाच रंगला. तिघींनी एकत्र नाश्ता केला. आजीच्या गोड आणि लागवी बोलण्याने स्निग्धाला भुरळ घातली होती. संध्याकाळी 4च्या सुमारास स्नेहलच्या वाढदिवसानिमित्त स्निग्धा तिच्या घरी जायला निघाली. तिथे सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटणार होत्या आणि मग नंतर पुढचा प्लॅन ठरणार होता. स्निग्धा स्कूटरवर बसून थोड्याच अंतरावर गेली, इतक्यात तिला कदम आजीने रस्त्यात लंगडत चालत जाताना दिसल्या. अहो आजी, कुठे निघालात आणि तुम्ही अशा लंगडताय का? तिने आपुलकीने आजीची चौकशी केली. अगं, थोडं काम होतं म्हणून बाहेर पडले आणि ऐनवेळी या चपलेने दगा दिला बघ. चपलेचा अंगठा तुटला. आता चपला शिवणारा पण कोठे सापडायचा कोणास ठाऊक. आजीने चपलेकडे बोट केले. ह्या इथे कोपऱ्यावरच चपला शिवणारा आहे. चला, मी तुम्हाला तिकडे घेऊन जाते. आणि हो, तुम्हाला कुठे जायचं आहे तेही सांगा, म्हणजे तुम्हाला तिकडे सोडून नंतर मी स्नेहलकडे जाईन.
अगं पण तुला उशीर नाही का होणार? माझ्या म्हातारीमुळे तुला उगीच कशाला त्रास? आजी एवलंसं तोंड करून बोलल्या. काही उशीर होत नाही आजी, मी जरा वेळच्या आधीच बाहेर पडले आहे. वैसे भी अब आपको दोस्त माना ही लिया है तो दोस्ती निभानी ही पडेगी. नौटंकी कुठली? चल आणि हो जरा हळू चालव बरं, नाहीतर म्हातारेपण एखादं हाड फ्रॅक्चर व्हायचं. आजी हसत म्हणाला. आजीने सांगितलेल्या इस्पितस्थळावर पोहोचताच स्निग्धाला आश्चर्याचा धक्का बसला. तो एक आश्रम होता, अनाथ आश्रम. तिथे सगळ्यांच्या वयोगटातील मुलं, स्त्री, पुरुष होते, अगदी जन्मलेल्या बाळापासून 80-90 वर्षाच्या वृद्धापर्यंत. आजी तिथे सर्वांशी गप्पा मारत होत्या, सगळ्यांची आस्थेने विचारपूस करत होत्या, जणू काही त्या सगळ्यांना पहिल्यापासून ओळखत होत्या. आजी, तुम्ही आता इथे पहिल्यांदा आलात ना? मग हा आश्रम, हे लोक तुमच्या परिचयाचे आहेत असं का वाटायचं मला? स्निग्धाने कुतूहलाने विचारलं. यावर आजी गोड हसल्या आणि म्हणाल्या, स्निग्धा, तुझा आणि माझा नुकताच परिचय झाला आहे. मी समीरकडे जेव्हा कधी राहायला येते ना, तेव्हा प्रत्येक वेळी इथे येते. खरं तर मी इथे नेहमीच येते. या लोकांबरोबर राहते, त्यांच्याशी संवाद साधते, त्यांची सुखदुःख ते माझ्याजवळ बोलतात. माझ्या परीने मी यांना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे हे सगळे माझ्या परिवारातील आहेत असं मला वाटतंय. इतकंच नाही तर मी जिथे जिथे जाते त्या त्या ठिकाणी अशा संस्था शोधून आवर्जून भेट देते आणि अशा लोकांच्या सोबत वेळ घालवते. हे बघ बाळा, आपण काहीही देऊ शकतो, करू शकतो, तर जरुरी करावं, या भावनेतून ती माझा थोडा वेळ या मित्रांना देते. पैशाची अपेक्षा इथे कोणालाच नाही. कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं, आपल्याला विचारावं, आपलेपणाने 4 शब्द बोलावेत असं ह्यांनाही वाटत असतं गं. म्हणून माझा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न. आजी बोलत होत्या आणि स्निग्धाला त्यांच्या या भावना शब्दातील जिव्हाळा भारावून टाकत होता. आजीचं बोलणं ऐकलं आणि स्निग्धाने मनाशी काहीतरी पक्कं केलं. स्नेहलने फोन केला. हॅलो स्नेहल, माझ्याकडे ना तुझा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी एक छान प्लॅन आहे. तो आपल्या सगळ्या गँगला घेऊन इकडे ये. मी मोबाईलवर तुला लोकेशन शेअर करते. स्नेहलला बोलण्याची संधी न देता तिने फोन कट केला. काय गं स्निग्धा, कसला विचार करते आहेस? या म्हातारीसोबत कशाला आले इकडे? तिकडे मस्त मैत्रिणीसोबत बर्थडे सेलिब्रेशन करता आला असता. उगीच वेळ वाया जातो असं तर नाही वाटत आहे ना तुला? तुला उशीर होत असेल तर तू जाऊ शकतेस बाळा. आजीने तोंडून हे ऐकताच तिने त्यांचा हातात हात घेतला आणि म्हणाली, अहो आजी, असं काय बोलताय तुम्ही? असं काही नाही. उलट तुमच्यासोबत असल्यामुळे मला जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. तुमच्यासारख्या काम करण्याची मी थोडी जरी प्रयत्न केला तरी खूप समाधान आणि आनंद मिळेल मला. स्निग्धा विवश झाली होती. स्निग्धा बेटा, या आश्रमात लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वच वयोगटातील लोक आहेत. तो समोरच्या झाडावर बुडका पाहतेस ना? ह्या आश्रमातील सगळी वृद्ध मंडळी त्या झाडाच्या बुडक्यासारखी आहेत गं. संसाररूपी झाडाचा डोलारा मोठ्या हिमतीने आणि ताकदीने आपल्या खांद्यावर पेलण्याची क्षमता यांच्यात असते. पण याचा आजच्या पिढीला विसर पडत चालला आहे. जमिनीतील मुळांना आधार देत आणि त्यांना शोषून घेतलेलं पाणी, क्षार आणि इतर अत्यावश्यक घटक वरती शेंड्यापर्यंत पोहोचण्याचं काम हा बुडका अगदी चोख पार पाडत असतो बघ. तसंच या अनाथ आश्रमातील वयोवृद्ध मंडळी आपल्या संस्काराचं खत पाणी घालून इथल्या अनाथ मुलांना एक सुजाण नागरिक बनवण्याचं काम अगदी चोख पार पाडत आहेत. एकमेकांच्या साहाय्याने इथे सगळे आनंदाने राहतात. आम्ही बोलत होता इतक्यात स्निग्धाची मैत्रीण स्नेहल आपल्या संपूर्ण गँगला घेऊन इथे आली. स्निग्धाने आपल्या सगळ्या मैत्रिणीला कदम आजीबद्दल आणि त्या करत असलेल्या कामाबद्दल सगळं नीट समजावून सांगितलं. संपूर्ण आश्रम फिरून दाखवला. त्यांच्या समस्या, व्यथा यांच्याशी अवगत करून दिली. आजीचे विचार आणि त्यांच्या कामाबद्दल ऐकून तिच्या मैत्रिणीला आजीबद्दल कौतुक वाटलं आणि त्या देखील प्रेरित झाल्या. आजी, तुमच्यामुळे आज पहिल्यांदाच आम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन आमच्या पलीकडचं एक नवीन जग पाहिलं, त्यात राहणारे पाहिले. आम्ही नक्कीच आम्हाला जमेल त्या स्वरूपात त्यांच्यासाठी काम करू आणि स्निग्धा, यांची सुरुवात आपण आजपासूनच करतोय. स्नेहल आजीला मिठी मारत म्हणाली, बाळांनो, तुम्हाला असं काही करावंसं वाटतं? मीपणाच्या परिघाबाहेर जाऊन तुम्ही यांच्याबद्दल विचार करताय. तुम्हाला समाजाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळाली. मला खूप बरं वाटलं आणि त्या क्रेडिट तुमच्या या छान आणि गुणी मैत्रिणीला म्हणजे स्निग्धाला. बरं
स्निग्धाच्या पाठीवर मायेने हात फिरवत आजी बोलत होत्या. तिच्या मैत्रिणीच्या नजरेत देखील स्निग्धाबद्दल कौतुक होतं. स्निग्धा मात्र काहीही न बोलता आदराने आणि मायेने आजीकडे पाहत होती. तर जेव्हा सत्याचा सूर्य उगवला तेव्हा सर्वांच्या डोळ्यावरील संशयाचा पडदा कायमचा दूर झाला. चुकीची जाणीव झाल्यावर डोळ्यातून वाहणारे अश्रूंचे भूतकाळातील सर्व कडू आठवणी आणि गैरसमज धुवून काढले. विजयाला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आता उमजले होते की माणसाच्या बाह्य रूप, त्यांचे सौंदर्य किंवा परिस्थिती वेळेनुसार बदलू शकते, पण अंतःकरणाची शुद्धता आणि प्रेम कधीच बदलत नाही. म्हणूनच म्हणतात मित्रांनो, नाती आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी केवळ डोळ्यांच्या नजरेची नाही तर अंतर्मनाची सुंदर दृष्टीची गरज असते. जेव्हा आपल्याला माणसाची पारख करण्याची योग्य दृष्टी मिळते तेव्हाच खऱ्या अर्थाने आयुष्यातील सगळा अंधार दूर होतो आणि नात्यामधील गोडवा कायम राहतो. तुम्हाला आजीची ही दृष्टिकथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.